ही जर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघता ही युवा पडल्यांची टी शर्ट आहे यावर्षी ऑफिशियल टी शर्ट. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये आपण यूज केलं आहे पूर्णपणे बारकोड फॅब्रिक आणि याची क्वालिटी पण लॉंग टर्म क्वालिटी आहे. त्याचं भले टी शर्टचं पण पूर्ण हे त्याला डल होणार नाही काही नाही, ही माझी गॅरंटी असेल पूर्णपणे. हा तो पेपर जो आपण आता प्रिंटिंग जो केला ना तो सब्लिमेशन पेपर आहे. तो सब्लिमेशन पेपर 210 डिग्रीला आपण ह्याच्यावरती ठेवून तो हीट ट्रान्सफर करतोय. पण जो टाकलेला होता तो आता दाखवेल समजा. ओके तर मित्र बघा मिडलँड कबड्डी असून खूप मोठा नावाजलेला संघ आहे हा कर्जतचा आहे. अनिकेत म्हात्रे यांची टीम आहे ती. त्याचं आता कबड्डीचं काम चालू आहे. म्हणजे इथे आल्यानंतर ते आपण सिलेक्ट करू शकतो तुम्हाला जो फॅब्रिक पाहिजे त्या फॅब्रिक प्रमाणे आपण सिलेक्शन घेऊ शकतो. तर स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे हा नेटेड जॅकेट आहे. अच्छा आता हे हुडीज आहे आपण स्पोर्ट्समध्ये देतो ना, स्पोर्ट्सचा हुडी आहे. ही कबड्डीची शॉर्ट्स आहे. ह्या कबड्डीच्या शॉर्ट्सला बघा आता कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना सब्लिमेशन पॅचवाली पॅन्ट पाहिजे. खरं सांगायचं बोललं तर दादरला आपल्या फुटपाथवरती यांनी बिझनेसची सुरुवात केलेली. त्या सुरुवातीपासून आई आणि वडिलांनी खूप स्ट्रगल केली. आमचं राहण्याची रूम पण नव्हती खरं सांगायचं मुंबईमध्ये. मग त्या सुरुवातीपासून ह्यांनी खरं मेहनत करून मग त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल झाले, खूप अपडाऊन. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज मी आलो आहे टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीमध्ये ज्याचं नाव आहे मल्हार स्पोर्ट्स आणि त्याचे ओनर आहेत रोहित रासकर या ठिकाणी आपल्याबरोबर. तर मित्र हो, आपण क्रिकेट टी शर्ट्स असू देत किंवा स्पोर्ट रिलेटेड कबड्डी असू दे, खो खो असू दे, तर यासाठी आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला टी शर्ट्स पॅन्ट्स वगैरे लागत असतात. तर त्याचेच मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर आहेत मल्हार स्पोर्ट्सचे ओनर रोहित दादा. तर रोहित, आज आपल्याला या व्यवसायाबद्दल तू काय माहिती देशील? आता असं बघायला गेलं तर आमचं जवळजवळ 35 वर्षापासून आम्ही आज बिझनेसमध्ये. पहिलं तर माझे वडील या फील्डमध्ये होते. ओके. तर वडिलांपासून माझा हा बिझनेस चालू आहे. आम्ही वडिलांपासून म्हणजे सिद्धिविनायक क्रिएशन बनवून आम्ही बिझनेस करत आलो. नंतर माझा जसं शाळेचा आणि कॉलेजचं पिरियड संपलं ओके तसं मला तर आवड या वडिलांबरोबरच निर्माण झाली आणि मग त्याच्यानंतर मग मीच वडिलांबरोबर कंटिन्यू केलं. मग मी माझा मल्हार स्पोर्ट्स करून मग मी माझा बिझनेस चालू केला जेणेकरून तो स्पोर्ट्ससाठी झाला. आणि आम्ही पहिले जे करत होतो ते आम्ही एक्सपोर्टला करत होतो, चांगल्या ब्रँडचं एक्सपोर्टिंग करत होतो. ओके. नंतर आता आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करून मग आता स्पोर्ट्समध्ये आता उतरलो. ओके. तर मित्र हो, या ठिकाणी मल्हार स्पोर्ट्स आहेत ना, तर प्रो कबड्डीमधील विविध टीम बरोबर त्यांचा टाईप आहे. तर त्याचप्रमाणे मुंबईतील वेगवेगळ्या मोठमोठ्या क्रिकेट किंवा कबड्डी टीमचं सुद्धा ते टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग, कपडे मॅन्युफॅक्चरिंग तर त्यांच्याकडे काम असतं. त्याचप्रमाणे कोकणात तर ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये ते पोहोचलेले आहेत. आणि तसंच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यात म्हणजे नागपूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि तसंच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ना देशात वेगवेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं सप्लाय चालू आहे. ओके. आणि तर मित्र अजून सुद्धा वेगवेगळे मोठे ब्रँड्स आहेत, पण त्यांची नावं या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तर त्यांच्याबरोबर सुद्धा ते काम करत असतात. इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता काय काम होतं. इथे पूर्ण टोटली डिझायनिंग होतं आपलं. ओके. जसं की काही डिझाईन्स असतात जे आपल्याला नवीन इव्हन कोणतेही जर कस्टमाइज डिझाईन पाहिजेत, इव्हन आपल्या स्वतःच्या रेडीमेड डिझाईन जे आहेत त्या पण आपण यूज करून नवीन डिझाईन डेव्हलप करत असतो. ओके. आणि त्याच्यामधून मग आपण पूर्णप्रमाणे आता आपण हा सॉफ्टवेअर आहे जर सर्फेस आहे इथून मग आपण प्रिंटिंग करून आपण मशीनवरती प्रिंटिंग घेतो. रोहित, दुसरी गोष्ट की एखाद्याला जर डिझाईन पाहिजे असतील कस्टमाइज वगैरे तर ते कशा प्रकारे तू देतोस? जसं की आता प्रत्येक टीमचा थीम असतो, कोणाचा कलर कन्सेप्ट असतो की आम्हाला ऑरेंजच कलरवरती चाललं, कारण की आता आपण महाराष्ट्रात आहे बऱ्यापैकी सगळ्यांना ऑरेंज कलर हा एकदम फेवरेट आहे. रक्तातच ऑरेंज आहे असं आपण बोललं जातं. तसं कोणाला स्पेशलाइज डिझाईन पाहिजे मग तिथे आपण पूर्ण त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टवरती आपले डिझायनर्स आहेत. हे पण खूप 10-15 वर्ष एक्सपिरियन्स वाले आहेत. असं नाही की आता शिकून तयार झालेत, हे खूप एक्सपिरियन्स वाले आहेत. तर ते लोक डिझाईन रेडी करून कस्टमरशी एकदम पूर्ण फीडबॅक पूर्ण रेडी करणार की कसं काय पाहिजे. मग त्या हिशोबाने ते डिझाईन रेडी करून मग ते आपल्या व्हॉट्सअप थ्रू ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बाहेर असेल तर त्यांना इथे येण्याची गरज नाही. ओके. कॉलवरून त्यांना पूर्ण समजावून सांगतात की कसं होणार आहे, काय होणार आहे. समोरचं हॅपी झालं की मग आमचं प्रिंटिंगला पुढे जातं. ओके. आणि अजून जर डिझाईन बघायची असतील तर कशा प्रकारे, म्हणजे तुझ्या डिझाईन तर आता माझ्या मल्हार स्पोर्ट्सचं पेज इंस्टाग्राम पेज मल्हार स्पोर्ट्स करून पेज आहे. ती खूप तिथे लिमिटेड असतात की ज्या झालेल्या यूज असतात त्या आपण तिथे यूज करतो. बाकी तर माझ्या सगळ्या ड्राईव्हवरती किंवा कोणाला काही असेल तर ते कॉल करतात, तर त्यांना आपण मग ड्राईव्हची लिंक किंवा पीडीएफ फाईल वगैरे त्यांना आपण पाठवतो. पीडीएफ फाईल आहे त्याच्यामध्ये असंख्य अशा डिझाईन्स असतील. जवळजवळ 3,000 ते 4,000 प्लस डिझाईन्स रेडी. ओके. हे बघा मित्र हो, या ठिकाणी आता डिझायनिंग सुरू आहे आणि ही डिझाईन झाल्यानंतर आहेत ना ही अशा प्रकारची मशीन असते, तर त्याच्यामधून ही प्रिंटआउट बाहेर काढली जाते. तर हा सेक्शन एक वेगळा आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे आता ही प्रिंटआउट येते बरोबर ना.
हा हे बघा, हे प्रिंटिंग इथे पूर्ण डिजिटल. आता हे आपला एप्सनचा प्रिंटर आहे. एप्सनच्या प्रिंटरवरती क्वालिटी एकदम बेस्ट असते कायमच. ओके. तर ही आता पूर्ण डिजिटल प्रिंटिंग, पूर्ण सबलिमेशन जे बाहेर येतं ते पेपरवरती येते. हा पेपर मटेरियल आहे. अच्छा. पेपरवरती प्रिंटिंग होते. आता हे पण आता जे तुम्ही आता बाहेर जसं बघितलं डिजिटल, हां. तसं आता हा सेंट्रल रेल्वेचाच आहे, त्याचं आपण प्रिंटिंग तयार करतोय. ओके. मग आता काही ठिकाणी आपण बघतो तर त्यांच्याकडे प्रिंटआउटची मशीन नसते ना? नाही, बरेच ठिकाणी नसते. कारण की मी हे घेण्यामागे काय कारण आहे की कसं आहे, आपला डेटा आपल्याकडे राहतो. हां. प्रत्येकाला काही कधी रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने. आता ही प्रिंटिंगचा काही प्रोसेस असेल तर या मशीनवरती एकदम इझिली होऊन जाते. ओके. आणि याची क्वालिटी पण लॉंग टर्म क्वालिटी आहे. याचं भले टी शर्टचं पण पूर्ण हे लॉंग टर्म म्हणजे लाईफ टाईमच एक प्रिंटिंग राहते. त्याला डल होणार नाही, काही नाही. ही माझी गॅरंटी असेल पूर्णपणे. ओके. लोगो बघा आता कसा डिझाईन होतो तो. हा बघा झाला पूर्ण. ही मिरर इमेज आहे. मिरर इमेज जेव्हा आपण तिथे फ्युजिंग करतो त्याच्यानंतर मग आपल्याला ती स्ट्रेट अँगलने येते. जर तुम्ही आता बघाल तर हा पूर्ण उलट्या प्रकारे प्रिंटिंग होते. ओके ओके. असं मित्र, आता आपण आतमध्ये जी मशीन बघितली तशी ती एक मशीन आहे, बरोबर ना? ही सेम मशीन आहे. हिची सुरुवात म्हणजे खरी सुरुवात तर माझी हिच्यापासून झाली. अच्छा. हे मी जवळजवळ 2016 साली मी हा प्रिंटर घेतला. त्याच्यानंतर मग आता जसा कामाचा फोर्स वाढला हां. तसा तो मग मोठा प्रिंटर, मी आता 3 वर्षापूर्वी तो मोठा प्रिंटर घेतला. पण ह्याची जी सुरुवात आहे म्हणजे खरं सांगायचं बोललं सबलिमेशन हे माझं हेच खरं सबलिमेशनचं सुरुवात आहे. ओके. तसं आता तुम्हाला मग ह्याची प्रिंटिंग जी फ्युजिंग हीट ट्रान्सफर बोलतो त्याला आपण, हीट ट्रान्सफर कसं होतं आपण ते पण तुम्हाला दाखवून देतो. आणि ही प्रिंटिंग एकदम डिटेलमध्ये येते ना दोन्ही प्रिंट? पूर्ण शार्प एजेस, म्हणजे ह्याची स्पेशालिटीज ती आहे. याचं काम DCC मधून आपण जो प्रिंटर घेतलेला आहे हां. ह्याचे कामच आहे जो एकदम शार्प एजेस टू एजेस याचं प्रिंटिंग होतं. ओके. इव्हन आपण म्हणजे मोठ्या फिल्म इंडस्ट्रीसाठी पण याच्यामध्ये काम केलेलं आहे. ज्याचं आता आपण नाव तर नाही करू शकत, पण मोठे मोठे जे बॉलिवूडचे पिक्चर्स वगैरे आहेत त्यांचं पण आपण, जे स्पोर्ट्सचे जे पिक्चर जास्त करून आहेत त्याचं पण आपण शूटिंगची कामं वगैरे याच्यावरती आपण प्रिंटिंग केलेली आहेत. ओके. हे कलर आहेत काय? हा, हे कलर आहे. तर CMYK मध्ये 4 कलर्स मध्ये आपण हे पूर्ण मल्टिपल कुठचाही कलर आपण ते CMYK मध्ये ऑटोमॅटिक तयार होतं. ओके. तर इथे या ठिकाणी ही आता प्रिंट या कपड्यावरती उतरवलेला हा जो मटेरियल आहे हा ड्रायफिटचा ऍडव्हान्स मटेरियल आहे. ओके. ह्याच्यावरती आपण हीट ट्रान्सफर करतोय. तो आता तो दाखवेल. दाखव हे काय बघे कुठले. हा तो पेपर जो आपण आता प्रिंटिंग जो केला ना, ओके, तो सबलिमेशन पेपर आहे. तो सबलिमेशन पेपर 210 डिग्रीला आपण ह्याच्यावरती ठेवून तो हीट ट्रान्सफर करतोय. ओके. अशा प्रकारे मित्र हे बघा पहिला घातला होता मगाशी आपण जो टाकलेला होता हा तो आता दाखवेल समजा. ओके. तर मित्र हे बघा अशा प्रकारे कापडावरती प्रिंट आउट तयार झालेली पूर्ण ॲक्युरेसी, पूर्ण काही म्हणजे सुकवायलाही काही वेळ नाही लागत. सेकंड मध्ये पूर्ण प्रिंटिंग. मित्र असं वाटतच नाही की ही एखाद्या पेपर वरून याच्यावरती ह्या कापडावरती म्हणजे उतरवलेली आहे, फॅब्रिक वरती उतरवलेली आहे. हे बघा एकदम क्लीन, एकदम शार्पनेस आहे याच्यामध्ये मित्र. खरोखर एक नंबर. सेंट्रल रेल्वेचं हे किट आहे. आणि त्याच्यानंतर आता हा दुसरा तयार झाला का? हा, आता जो आपण जो फ्युजिंगसाठी टाकला होता तो. ओके. तर हा दुसरा तयार झालेला आहे. हा बघा अशा प्रकारे किती डिटेलमध्ये काम आपल्याला दिसून येते बघा. आणि कलर तुम्ही पाहू शकता. हे बघा जसा होता ना कलर तसाच आहे, जसं आपल्याला त्या कॉम्प्युटरमध्ये दिसलेलं डिझाईन त्याचप्रमाणे. त्याच्यानंतर मग कटिंगचं आहे. कटिंगचं डिपार्टमेंट वेगळं आहे. मी कटिंगचं पण तुम्हाला दाखवून देतो. जसं आता आपण बघितलेलं प्रिंटिंग नंतरला आपण बोललेलो कटिंगचं बघा इथे कटिंग चालू आहे. हे पूर्ण मशीन कटिंगवरती होतं आहे. ओके. आता हे पण पीस चालू आहे. ते सुरतचे पीस आहेत. सुरतवरून आपल्याला ही ऑर्डर आलेली आहे. अच्छा. तर त्यांची कटिंग चालू आहे. आता हे पूर्णपणे आपले मास्टर आहेत. हे पण जवळजवळ 25 ते 30 वर्षाचे खिलाडी आहेत या लाईनमधले. अच्छा. आणि चांगल्या प्रकारे यांचं काम असतं. ओके. हां हां. इथे तुम्ही पाहू शकता. बघा मित्र कटिंग अशा प्रकारे होते. हे सर्व रेडी आहेत काय कटिंगचे झालेले? हां हां. ते आता पूर्ण कटिंगच काम चालू आहे. हां. आता हे पूर्णपणे मार्किंग करून मग त्याच्यामध्ये आपल्याला दाखवतील की कसं काय करायचं. हे बघा हे पूर्ण नेकचं शेपिंग होणार. आणि त्या हिशोबाने मग आता त्याची आस्तीन वगैरे स्लीव वगैरे कापून मग आपलं पुढे काम खाली गार्मेंटमध्ये जाणार. मग गार्मेंट तिकडे सर्व ते स्टिचिंग हां स्टिचिंग डिपार्टमेंट आहे. मध्ये स्टिचिंगमध्ये जाणार. ओके. आणि मग स्टिचिंग पुढे मग आयनिंग होऊन मग ते त्याचा पार्सल रेडी करतो. आणि जसं खाली आपला संजय दादा आहे जो पार्सलचा बघत असतो. अच्छा. मग ते पुढे पार्सल आणि तो कुठेही पार्सल आपण ऑल ओव्हर देशात ऑल ओव्हर इंडिया करू शकतो. परत त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहे.
पार्सल पण आपलं असं एवढं फास्ट ठेवलंय की आज जर टाकलं हा. तर महाराष्ट्रामध्ये असेल तर सेकंड डे डिलिव्हरी होते. ओके, दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी मिळणार. हा, म्हणजे आज रात्री जर टाकलं तर सेकंड डे डिलिव्हरी होणार. ओके, आणि त्याच्या पलीकडे पण काही जणांचं ट्रस्ट असतं हा. की बाबा लांब आहे, कसं होईल काय हा. होईल, तर त्यांना आपण कॅश ऑन डिलिव्हरी पण ऑप्शन ठेवलेलं आहे. आम्ही सुद्धा आहेत ना यांच्याकडून टी शर्ट वगैरे मॅन्युफॅक्चर जर आम्हाला पाहिजे असतील तर आम्ही यांनाच मल्हार स्पोर्ट्समध्येच ऑर्डर देतो. आणि आज पण मी त्यासाठीच आलो होतो, टी शर्टची ऑर्डर देण्यासाठीच आलो होतो. तर आलो तर म्हटलं आता हा चांगला व्यवसाय दिसतो या ठिकाणी, आपण अजून लोकांना याबद्दल माहिती देऊया की लोकांना चांगली सर्व्हिस पाहिजे असते. तर म्हटलं ही मल्हार स्पोर्ट्समध्ये एक चांगली सर्व्हिस मिळते, तर त्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ बनवूया. जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर बिंदास तुम्ही या ठिकाणी मल्हार स्पोर्ट्सला तुम्ही संपर्क साधू शकता. मी स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिलेला आहे. ही जी आहे हां ही आता जेबीसीएन स्कूलची टी शर्ट्स आहे. हां या प्रकारे मग त्या टी शर्ट पूर्ण रेडी होतात. ओके याच्यामध्ये अजून पण एक कबड्डी किट आहे. आता हे पॅकिंग झालेले आहेत. हां जसं आता मिडलाईनचं आहे. आता मी ही मिडलाईन कबड्डीची टी शर्ट आहे. ही सँडो आहे त्यांची, वर्कआउट सँडो. ओके ह्याला आपण सुप्रीमो कपडा यूज केला, तो असा पूर्ण स्ट्रेचेबल असतो. अच्छा ते बघा तुम्ही बघायला गेलं तर म्हणजे इथे आल्यानंतर ते आपण सिलेक्ट करू शकतो तुम्हाला कुठला जो कपडा फॅब्रिक पाहिजे त्या फॅब्रिक प्रमाणे आपण सिलेक्शन घेऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याकडे हे हे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत का खूप एका त्याच्यात? प्रकारचे व्हरायटी तर मित्र इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा हे प्रत्येक आहेत ना व्हरायटी कपड्याची किती आहे ती. आता जो आता मध्ये वर्ल्ड कप साठी जो सहारा फॅब्रिक हा. आहे, जो इंडियाचा झालेला आहे, हां तो हा फॅब्रिक त्याचा अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. डॉट नेट आहे, ॲडव्हान्स आहे. त्याच्या पलीकडे बघा हे इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये पण आहे. हे बघा डिकोड आहे, अच्छा हे इम्पोर्टेड आहेत का? हां, निर्मल नेट, डॉट नेट, सॉफ्टी. ह्याचं स्ट्रेचनेस आणि सॉफ्टनेस तुम्ही जर फील कराल तर एकदम सॉफ्ट आहे. ओके. टी शर्ट्समध्ये आता आपल्याकडे नेमकं कोणकोणते टी शर्ट बनतात? म्हणजे जसं की आता स्लीवलेस दाखवलीस, कबड्डीचा किट पण आहे बघा. आता कबड्डीचा किट अजून पण आहे, खाली काम होतच आहे. आता हा पण एक कबड्डी किट आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. हा दुर्गा माता. हा दुर्गा माताचा कबड्डी किट आहे. दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब परेल मुंबई. ओके, मग आता हे कबड्डी झालं. हे कबड्डी क्रिकेट मगाशी बघितलं आपण. कबड्डी क्रिकेट झालं. ओके त्याच्या पलीकडे परत नॉर्मल आपण फॉर्मल जे म्हणजे एखाद्या ऑफिससाठी लागतात ओके की ऑफिसमध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, तर त्याच्यासाठी बघा ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे पोलो मॅटी आहे, कॉटन मॅटी येतो. ओके सगळे फॅब्रिक अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे स्पेशालिटी आपल्याकडे जकार्डचे कॉलर्स आहेत. हे बघा त्याचा स्ट्रक्चर बघाल तर हे पूर्ण प्रकारे वेगळं आहे. हे नॉर्मल नाही, याचे हे बघा डिझाईन्समध्ये वगैरे हे आपलं काम आहे. आपल्याला स्पोर्ट्समध्ये जर बघायचं आहे तर स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे हा नेटेड जॅकेट आहे. अच्छा त्याला कवरिंग जॅकेट बोलतात, NS लायक्रा. हे पण आपल्याकडे काम होतं. ओके हां बघा ह्याच्यामध्ये आतून पूर्ण नेटिंग असतं. अच्छा, मग हे पण आपल्याकडे काम होतं. हां, सर्व हे पण प्रकारचं. आपल्याकडे काम होतं. आता हे हुडीज आहे. आपण स्पोर्ट्समध्ये देतो ना, स्पोर्ट्सचा हुडी आहे ना? हा स्पोर्ट्स हुडी आहे. एक ओके. कॉटन हुडी येतो हां आणि एक हा स्पोर्ट्स आहे. ह्याला हा 340 GSM मध्ये काउंट आहे. हा एवढा हेवी आहे की याची जी फील आहे ती पूर्ण आतून ब्रशिंग आहे. हां हे बघ, आणि हे पण एकदम मऊ आहे. काय बोलतो त्याला, कुठला कापड आहे? हा फ्लीस फॅब्रिक बोलतात त्याला. अच्छा हां ओके, थंडीतून वगैरे तर एक नंबर आहे. हां म्हणजे आता सध्या तरी आमचं म्हणजे मल्हारपूरचं काम आता सध्या ह्याच्यामध्येच चालू आहे. होय स्पोर्ट्स काय? हां स्पोर्ट्स हुडीज आणि कबड्डी किट. कारण की ओके. आता सध्या प्रत्येक ठिकाणी नॅशनल वगैरे मॅचेस चालू आहेत, तर त्याच्यात हे काम चालू आहे आता बऱ्यापैकी. ओके ठीक. जसं आपण वरती बघितलं प्रिंटिंग झाली, त्याच्यानंतर आपण बघितलं कटिंग झाली. आता आपण आलो तिथे स्टिचिंगच्या इथे. त्या स्टिचिंगमध्ये बघा इथे आपलं जे ते टी शर्ट जे तुम्ही बघितलं ते टी शर्ट इथे पूर्ण रेडी होतात. जसं आता हे बघा हे कारागीर हे आपलं पूर्णपणे हे ते फ्लॅकेट पट्टीत रेडी होत असतात. ओके असे आपले पूर्ण हे आहेत. आता इथे कबड्डीचा किट रेडी होतोय ओके आणि हे पूर्ण जसं स्टिचिंग डिपार्टमेंट आहे. अच्छा तसं आता हे अनुभवी आहेत सगळे. जवळजवळ हे नाही ना बोललं तरी या लाईनमध्ये 15 ते 20 वर्ष उरलेले कारागीर आहेत. ओके, आणि साधारण किती एक या ठिकाणी आता सहकारी आहेत तुझे? टोटल 22 ते 23 जण आपण टोटल इथे काम करतो. ओके, 22 ते 23 जण काम करतात. ओके त्याच्यामध्ये आता हे पूर्ण आपलं पूर्ण स्टाफच आहे. ओके जसं की आता हा आमचा जयवंत आहे, खूप जुना हा वर्क आहे, म्हणजे खूपच जुना आहे. जवळजवळ हा या लाईनमध्ये 20 वर्ष आहे. अच्छा हा संजय दादा आपला म्हणजे पार्सलचं सगळं तो काम करत असतो. ओके, हा असं आहे. म्हणजे प्रत्येकाला ते काम पण वाटून दिलेले सर्व. वाटलेली आहेत. ओके आता हे बघा हे जे डबल रिप्स आहे कबड्डी किटला बऱ्यापैकी सगळीकडे सिंगल रिप्स आपण डबल रिपमध्ये जॉईन करत असतो, जेणेकरून त्याची स्टिचिंग आणि फिटिंग प्रॉपर येईल. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. आता हे प्रत्येकाचं एक रिप बनवणे, कोणाचं गळ्याचं काम करण्याचं आहे, तर कोणाचं डाटेजिंग करणं आहे. ओके. असं प्रत्येकाचं काम वेगवेगळ्या प्रकारे चालू असतं. ओके, तर मित्र तुम्ही पाहू शकता हे बघा बघा. इथे आहेत ना अशा आता प्रकारे हा- सर्व काम सुरू आहे. आता हा कबड्डी किट आहे. हा कबड्डी किट आता जसं हे काम चालू आहे त्याचा हा पीस आहे. ओके. त्याचा पूर्ण रेडी झालेला आहे. जसं आता तुम्हाला मी दाखवलं की डबल रिप जे हे आहे हे आपलं स्पेशालिटी आहे की जेणेकरून त्याची स्ट्रेचनेस जी आहे
की कसंही आपण त्या स्ट्रेच फाटणार नाही. ओके. हे ग्रीप बघा मित्र कशी होते. आणि हा कुठला कापड आहे? हा सुपर पॉली कपडा आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे आता सध्या प्रोला जो कपडा यूज होतो, हा प्रो कबड्डीला, त्याचं आपल्याकडे काम होतं त्या अर्थाने आपल्याकडे तो कपडा अवेलेबल आहे. ओके. हां, त्याचा स्ट्रेचेबल जो 4वे कपडा बोलतो तो 4वेचा पण आपल्याकडे कपडा आहे. तो पण 4वेचा पण मी तुम्हाला किट दाखवतो. तर म्हणजे आमचं दिवसाचं जरी बोललं तर एक 500 ते 600 टी शर्टचं प्रोडक्शन आहे. एका दिवसाला 500 ते 600 टी शर्ट बनतील याची कॅपॅसिटी आपल्याकडे एका दिवसाची. अच्छा. ओके. हां, त्या हिशोबाने मग आपण काम घेत असतो. आणि आता सध्या तरी म्हणजे 10 दिवस 15 दिवस वेटिंग चालू असते. अच्छा. त्या हिशोबाने आपली बुकिंग असते. अजून आतमध्ये पण त्या ठिकाणी पण पलीकडच्या साईडला पण हे काम सुरू असतं. हे बघा आतल्या साईडला हे पूर्ण मिडलाईनचा किट चालू आहे. मिडलाईन कबड्डी असून खूप मोठा नावाजलेला संघ आहे हा. कर्जतचा आहे. अच्छा. अनिकेत म्हात्रे यांची टीम आहे ती. हे बघा, त्याचं आता कबड्डीचं काम चालू आहे. ओके. त्याला आता ते जॉईंटिंग वगैरे सगळं ते पीस फिनिश होऊन मग ते डिस्पॅच होणार. हे आजच्या डेटलाच डिस्पॅच होणार. बघा हे आता यांचं काम आहे हे पूर्ण अस्तीन रेडी करून अस्तींचं काम करणं असं त्यांचं काम आहे. तर मित्र या ठिकाणी आहेत ना ही बटनची सुद्धा मशीन आहे इथे. हे बघा आता यामध्ये हे बटन टाकलेलं आहे आणि ते बटन डायरेक्टली हे बघा तुम्ही पाहू शकता. म्हणजे शिलाई वगैरे मारत बसायचं काम नसतं. डायरेक्ट मशीनवरती ह्या गोष्टी होतात. आणि ह्या सर्व प्रकारच्या मशीन या ठिकाणी मल्हार स्पोर्टमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे इथलं काम एकदम परफेक्ट असतं. म्हणजे याची अजून फिनिशिंग करायची आहेत ना, धागे वगैरे. धागा कटिंग वगैरे सगळं होणार आहे. तर हे अशा प्रकारे आयर्न पॅकिंग होणार. हा, हे पूर्ण प्लेन टी शर्ट आहे. हां. ते एका पार्किंगची ऑर्डर आहे त्यांचं. आता हे आले काम सुरत वरून. ओके. तर त्यांचं आता पूर्ण पॅकेजिंग होणार. अजून धागा कटिंग बाकी आहे. त्यानंतर आयनिंग वगैरे होऊन मध्ये पुढे बाकी प्रोसेसला काम जाणार आहे. ओके. म्हणजे याच्यावरती इस्त्री वगैरे सर्व गोष्टी होणार. त्याच्यानंतर ते पूर्ण रेडी होणार. हे जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये आता ही जर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघता ही युवा पडल्यांची टी शर्ट आहे यावर्षी ऑफिशियल टी शर्ट. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये आपण यूज केलं आहे पूर्णपणे बारकोड फॅब्रिक जो इम्पोर्टेडमध्ये येतो. हे बघा ह्याचे स्ट्रक्चर्स असे असतात. हे थोडं इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये असतं आणि त्यांना असं एकदम सॉफ्ट फील आहे. एकदम जर तुम्ही बघाल तर कॅमेऱ्यामध्ये तर नीट फील नाही करता येणार, पण एक रिअलमध्ये तुम्ही जर बघाल तर एकदम सॉफ्ट आहे. जर घातल्यानंतर कळणार पण नाही की आपण अंगावर टी शर्ट वेअर केलं आहे करून. ही कबड्डीची शॉर्ट्स आहे. ह्या कबड्डीच्या शॉर्ट्सला बघा आता जे कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना सब्लिमेशन पॅचवाली पॅन्ट पाहिजे. तर ही सब्लिमेशन पॅचमध्ये पूर्ण स्टिचिंगमध्ये पॅन्ट होते. ह्याला जर तुम्ही बघाल तर बॉटमला आपण 3 धाग्याची शिलाई यूज करतो. आर्मोल शोल्डर जी आपली स्पेशालिटी आहे, आर्मोल किनारी आणि शोल्डर किनारी. तर ही माझी आई निर्मला रासकर ह्यांनी सिद्धिविनायक क्रिएशन हे 1992 एक छोटंसं म्हणजे एक खरं सांगायचं बोललं तर दादरला आपल्या फुटपाथवरती यांनी बिझनेसची सुरुवात केलेली. त्या सुरुवातीपासून आई आणि वडिलांनी खूप स्ट्रगल केली. आमचं राहण्याची रूम पण नव्हती खरं सांगायचं मुंबईमध्ये. मग त्या सुरुवातीपासून ह्यांनी खरं मेहनत करून मग त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल्स आले, खूप अपडाऊन्स आले. तेव्हा तर आमच्या म्हणजे एक बोलतात ना आमच्याकडे फायनान्शियल पण खूप इश्यू होते की आमचं फायनान्स आता एवढं सगळं करायचं तर करायचं कसं. त्याच्यातून मग आमची सुरुवात झाली. बघा हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार जे आईला आमच्या खूप म्हणजे एक्झिबिशन थ्रू आई खूप एक्झिबिशन्स करायची तेव्हा ज्याच्याने मार्केटिंग आपली होईल. जागतिक महिला दिनाचा पुरस्कार आहे, महापौर पुरस्कार आहे, यशस्वी उद्योजिका पुरस्कार आहे. इवन आनंदी गोपाळ जो मूवी येत होता त्याच्या पण रिलिजिंगच्या वेळेस आदेश बांदेकर सर आपल्या घरी आलेले. शिवगौरव पुरस्कार प्रताप सरनाईकांनी दिलेला आहे. ओके. आणि इथे वडील आहेत का? हां, खरी सुरुवात तर माझ्या वडिलांनीच केली आहे. म्हणजे एक झिरोपासून हिरो कसं बनतात ते त्यांनी मला दाखवलं. मित्र हो, अशा प्रकारे हा गारमेंट्स अँड मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सुरू होतो, ज्या ठिकाणी स्पोर्ट्स रिलेटेड कोणत्याही प्रकारचे कपडे तयार होत असतात. आणि रोहित या ठिकाणी आणि त्यांची फॅमिली खूप चांगल्या प्रकारे हा व्यवसाय सांभाळत असतात आणि सॅटिस्फाईड कस्टमर असतात. यांच्याकडे रिपीट सारखे कस्टमर असतात. आमची पण काही ऑर्डर असेल तर यांच्याकडेच असते. तर रोहित, जर एखाद्याला संपर्क साधायचा असेल तुझ्याशी तर कशा प्रकारे म्हणजे संपर्क साधू शकतो? त्याचप्रमाणे इथलं लोकेशन आणि तुझं अदर ठिकाणी पण तुझे काही शॉप्स वगैरे आहेत त्यांच्या थ्रू तू हा व्यवसाय करत असतोस, तर त्यांचा सुद्धा ॲड्रेस वगैरे या ठिकाणी आम्हाला काय? आता आपलं जे हे आहे प्रभादेवीमध्ये लोकेटेड आहे. रिमन भाटनगरमध्ये ओमनंदी मंडळाचं ग्राउंड आहे. ग्राउंडच्या बाजूलाच आपलं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ओके. आणि इवन जर आपल्याला बाहेर जर ऑर्डर तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर बऱ्यापैकी कोकणामध्ये पण आहेत. इवन कर्नाटकमध्ये, सुरतमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी बरेचसे शॉप्स आहेत आपले जिथे आपण सप्लाय पण करतोय. काही आपल्या नावाने शॉप्स आहेत. तर त्यांचा पण आपण तुम्हाला जर कधी ॲड्रेसची रिक्वायरमेंट वगैरे असेल तर सगळ्यांचे ॲड्रेस इथे टाकणं काही शक्य नाही होणार आहे. बरोबर. तर तुम्ही आम्हाला काय नंबर्स देतो त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यावरून मग तुम्हाला तिकडचे नियरेस्ट लोकेशन आम्ही प्रोव्हाइड करू. मग त्या शॉपमध्ये तुम्ही फॅब्रिक्स वगैरे बघू शकता, त्यांना ही ऑर्डर देऊ शकता, जेणेकरून ते ऑर्डर आपल्याकडेच बनणार आहे आणि आपल्या इथूनच डिस्पॅच होणार आहे. ओके. तर आपण त्या प्रकारे आपण काम करून देऊ तुमचं.
त्यातूनच फॅब्रिकचं पण काही रिक्वायरमेंट असेल जकार्ड फॅब्रिक किंवा 4वे स्ट्रेचेबल वगैरे फॅब्रिक तर तेही सगळे अवेलेबल तुम्हाला बघायला भेटेल सगळ्या शॉप्समध्ये. ओके ठीक आहे. तर मित्र रोहितचा नंबर या ठिकाणी मल्हार स्पोर्ट्सचा नंबर मी इथे स्क्रीनवरती देत आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधू शकता. तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.